फायनली वरती चढून आलेलो आहे. इथं आल्यानंतर जो आनंद आहे तो शब्दांच्या पलीकडचा आहे. ते म्हणतात ना सह्याद्रीत अगदी मिनिटाला वातावरण बदलतं. आतापर्यंत तुफान ऊन होतं आणि आता इथे पाहिलं तर पावसाला सुरुवात झालेली आहे. तर दगड, शेवाळ आणि घसरण. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे वांद्रे गावात. वांद्रे गावाच्या थोडंसं पुढं आल्यानंतर हे पदरवाडी, वांद्रेचीच एक वस्ती आहे. त्या पदरवाडीमध्ये खूप सुंदर असं ठिकाण आहे हे, एकदम निसर्गरम्य अशा ठिकाणी. आणि इथून पुढे आपण ट्रेक करणार आहे नाखिंद घाटाचा, पुढे कोथळीगड आणि रिटर्न कावल्याची दार. तर या पदरवाडीत पोचायचं कसं? पदरवाडीत यायचं म्हटलं तर तुम्ही राजगुरुनगरला आल्यानंतर एक डाव्या साईडला रस्ता फुटतो. त्या डाव्या साईडच्या रस्त्याने सरळ पुढे यायचं. जवळपास 45 किलोमीटरचा रस्ता आहे. अत्यंत दयनीय अवस्थेतला रस्ता आहे, पाठ खिळखिळी करून टाकणारा. पण रस्त्याच्या बाजूने बघितलं तर सुंदर निसर्ग आहे. बरेचसे धबधबे दिसतात, ओढे, नाले, भातशेतं खूप सारं आहे. त्या रस्त्याने पुढे आल्यानंतर आपण इथं पदरवाडीमध्ये पोचतो आणि पदरवाडीतून पुढे आपला ट्रेक सुरू होतो. चला, आता पदरवाडीमध्ये गाडी लावली आपण आणि हा पुढे जाणारा रस्ता नाखिंद घाटाकडे जातो. नाखिंद घाटाने पुढे जाणार सरळ आपण. हा इकडे गेलेली डांबरी रस्ता सरळ पवनचक्कीकडे जातो. इथंच आपण हा डांबरी रस्ता सोडून पुढे नाखिंदकडे जाणार आहे. नाखिंद घाटाला गेला आणि कवल्यादार गेला यार. हा 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 पुढे गेलो तर मग दारणी खाली जातात, तिथंच खाली वळलं तर मग घाटायचं. हा तिथंच खाली वळून जातं ना. मग आंब्याचं झाड आहे, आंब्याच्या झाडापासून जास्त हाताने जास्त करून. हा 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 बरं निकाल असं तुम्हाला बरोबर दिसला असतं का? हा बरोबर. किल्ला दिसला असता. हा बघू आता पुढे गेल्यावर. असं तर दिसते नाही किल्ला. बघू आता पुढे गेल्यावर कसं दिसतंय. त्या रस्त्याने सरळ पुढे आलं की आपल्याला इथे एक ओढा लागतो आणि इकडच्या बाजूला बघितले तर ही शेतात जनावरांची घरं येतात. गोठा म्हणू शकतो आपण त्यांना. दिवसभर जनावरं चारली की संध्याकाळी याच्यात सोडायची. हा इथे खळखळता ओढा. खाली मस्त धुके जात आहेत आजूबाजूने. ही अशीच वाट पुढे जाते कावल्याची धार आणि नाखिंद घाटाकडं. आता क्रॉस करायचं का? इथे या पाण्यातून जायचंय आता आपल्याला. पलीकडे जायचं, वरती गाडो टाकायचं. आता पुढे गेल्यावर ह्या माथ्यावरच येतं का? माथ्यावरच येतं का टाक? माथेवर टाकाय हा, आणि तिथं रोड आहे खाली. रोडच्या ते टाकीवर जायचं. वर रोडने नाही तो जायचं. पवनचक्कीचा रोड असेल ना? हा, तो पवनचक्कीचा कच्चा रोड. रोड आहे. हा वरती रोड पलीकडे गेले का टाकायचं आहे. वर ठीक आहे चालेल. टाकीहून खाली जायचं. चालेल. त्या पदरवाडीच्या पुढे आल्यानंतर ओढा क्रॉस करून आपण भातांची शेतं वगैरे सोडून इकडे आलेलो आहे आणि आता आपला जंगलातला रस्ता सुरू होतोय. इकडे आता पुढं बघितलं तर हा रस्ता या जंगलात जातो. या जंगलातून सरळ तुम्ही पुढे जाऊ शकता. पुढे गेल्यानंतर तुम्हाला नाखिंद्याचं नेड पण बघायला मिळेल आणि तो पवनचक्क्यांना जाणारा रस्ता पण. मस्त घनदाट असं जंगल दिसतंय. या जंगलातून आता पुढची वाटचाल करू आपण. चला. जंगलामध्ये आलं की मोठी मोठी झाडं येतात. महाकाय वृक्षांनी सुरुवातीला दर्शन दिलं. भीमाशंकरच्या परिसरात आहे म्हटल्यावर त्याच प्रकारचं जंगल. उंच उंच सरळ सोड झाडं. ही झाडं बघा किती मोठी आहेत. आणि ही अशीच पुढे जाणारी वाईट. ते जंगल पार करून मोकळ्या रस्त्यावरती आलेलो आहे आपण. उजव्या बाजूला जर बघितलं तर एक छोटासा ओढा वाहतोय सुंदर असा. आणि पाठीमागच्या मोकळ्या जागेतून पुढे आल्यानंतर आपल्याला एक मोठा रस्ता लागतो
पवनचक्कीकडे जाणारा रस्ता आहे हा. हा रस्ता असाच इकडे पवनचक्कीच्या बाजूला जातो. आपण तिकडं नाही जाणार. ही इकडं जी पायवाट आहे या पायवाटेने आपण पुढे जाणार. हा रस्ता पुढे गेला पवनचक्कीच्या साईडला. या वाटेने थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण माथ्यावरती येतो. तिथून आपल्याला व्ह्यू दिसू शकतो. पण आता सगळं जंगल धुक्यात हरवलेलं आहे. विजिबिलिटी खूप कमी आहे समोर. बघूया पुढे गेल्यानंतर कसा व्ह्यू दिसतोय आपल्याला. हा तो छोट्याशा जंगलातून येणारा रस्ता. इथं पाहिलं तर ही वाट इकडं नेढ्याकडं आणि पवनचक्कीकडं जाते. आता पूर्ण धुक्यात हरवलेलं आहे आणि आपण या समोरच्या वाटेने पुढे जाणार. आता सध्या तरी वाट पूर्ण धुक्यात आहे, दिसत काही नाही आहे. वाटलं होतं इकडून व्ह्यू मिळेल चांगला, पण धुक्यांचा बाजार उठला आहे. याच वाटेने आपण थोडंसं 2 मिनटंच पुढं आलो. पुढं आल्यानंतर हे पाण्याचं टाकं आहे, इकडे बघू शकता. घाटात खोदलेली पाण्याची टाकी. हे इथं पण एक घाटात आडवाटेवरती असणारी पाण्याची टाकी आपल्याला साक्ष देतात. हा घाट बऱ्यापैकी वापरला जात असावा. आणि इकडची खाली जाणारी वाट छोटीशी वाट आहे, पण एवढी शेवाळलेली आहे की मजबूत इंडिकेटर लागतात. इकडच्या बाजूने तुम्ही मजा बघताय, कधी पडतो. कॅमेरा पण ऑन करून ठेवलाय मी. रेकॉर्ड होतोय संकेत. तू संकेत उतरला सेफली. चला आता आपण पण उतरू. चला. टाक्याजवळची वाट शेवाळलेली उतरून आता आपण पुढे आलेलो आहे आणि नाखिंदच्या वाटेला लागलेलो आहे. इथून पुढे जाईपर्यंत नाखिंद आणि कौल्याची धार दोघांची वाट एकच आहे. पुढे येऊन कौल्याची धार नाखिंदलाच मिळते. मस्त उतरणीचा रस्ता. अगदी थोडंसं दिसतं एवढं धुके. इकडून तुम्हाला खालचा कोथळीगडाचा, कौल्याच्या धारेचा, बाजूची पवनचक्की वगैरे एकदम चांगला व्ह्यू मिळतो. पण आज सगळं रान धुक्यात हरवलंय. बघू येताना काय आपल्याला मिळतंय का. वाट अशीच पुढं चालली आहे. दोन्ही बाजूला बघितलं तर टोपली कारवी चांगली माजलेली आहे. कारवी तोडून मधला रस्ता बनवलेला आहे. याच रस्त्याने पाणी वगैरे वाहून जाऊन चांगली पायवाट बनते आणि वापरात असल्यामुळे याच्यावरती गवत वगैरे पण येत नाही. मस्त सुंदर असं धुक्यांचं वातावरण. आता या पवनचक्की पासून आपण पुढे आलेलो आहे. मला वाटत होतं धुके मजबूत असतील, पण इथं पाहिलं तर हा एकदम सुंदर असा नजारा. समोर जो दिसतोय तो कोथळीगड. आपल्याला त्या कोथळीगडावरती जायचं आहे. इकडच्या बाजूने खाली उतरणार आपण. समोर जर बघितलं तर या कोथळीगडापासून अशी एक धार येते. ही जी धार आहे अशी पूर्ण आलेली, ही म्हणजे कौल्याची धार. या कौल्याच्या धाराने आपण वरती येणार आणि आता जाताना इथून पुढे गेल्यानंतर इथे पुढे हा जो दिसतोय हा नाखिंद घाट. त्या नाखिंद घाटाने जाणार आणि आपण पुढं कोथळीगडला जाणार. कोथळीगड पासून परत कौल्याच्या धाराने या वरती येणार.
आता इथे या पठारावरती मस्त मॅगी करायचा प्लॅन बनवलाय. स्टोव रेडी केलाय. इकडे संकेतची कापाकापी सुरू आहे. कांदा कापतोय. तिकडे पलीकडे भाटे पाणी आणायला गेलेले आहेत. पाण्याची कमतरता आहे म्हणून ओढ्याच्या पाण्यातच मॅगी बनवायची. इतर सुंदर पाणी आहे आणि पुढचं आता पूर्ण धुक्यात परत गेलेलं आहे. काही दिसत नाहीये. चला मॅगी शिजवू आता. इथं आपण मॅगीसाठी आता ओढ्याचं पाणी आणून ठेवलेलं आहे. इकडं आमचे निलेश भाटे आणि खालचा व्ह्यू क्लिअर व्हायची वाट बघतोय आता. कांदा, टोमॅटो आणि मिरची बत्ती पेटलेली आहे पण समोरचे धुके काय हटत नाही आहेत. मॅगी मसाला सगळं टाकलेलं आहे आता आणि पुढं व्ह्यू बघितलं तर व्ह्यू पण क्लिअर झालेला आहे. मस्त कोथळीगड दिसतोय. कौल्याची धार दिसतीये. कोथळीगडाच्या बाजूला एक धबधबा होता तो पण दिसतोय. आणि आता आमची मॅगी शिजलेली आहे. मॅगीची वाफ एवढी आली आमच्या की समोरचा कोथळीगड धुक्यात गेला त्याच्यामुळे. आता मॅगी पुराण आपलं आटोपलंय. मॅगी पुराणापासून पुढं निघालोय आता. इकडं खाली दिसते ती कौल्याची धार. या रस्त्याने पुढं जाणार आपण. आपल्याला कौल्याच्या धाराकडे नाही जायचं पण नाकिंद्याने उतरणार आहे. इथंच पुढं आता नाकिंद्याची वाट शोधायची आहे. वाट माहिती नाहीये. ला शोधूया मिळेल वाट. या जंगलातून आता पुढं आलो आपण. पुढं आल्यानंतर इथे आता 2 वाटा फुटतात. इकडची जी वाट आहे ही वाट जाते कौल्याच्या धाराकडं आणि इथली खालची जी वाट आहे ही वाट जाते नाकिंद घाटाला. तर आता आपण जाताना नाकिंद घाटाने जाणार आहे आणि येताना कौल्याच्या धाराने येणार आहे. त्यामुळे आता आपण उजवीकडची वाट पकडलेली आहे. या उजवीकडच्या वाटाने आता असंच खाली जायचं. मस्त जंगल आहे. मजबूत असं जंगल आहे चांगलं. पाऊस नाही आहे त्यामुळं थोडंसं सुख मिळतं आहे चांगलं. धुके पण जरासे कमी झालेले आहेत त्यामुळे विजिबिलिटी पण चांगली मिळते. त्याच रस्त्याने थोडं पुढं आल्यानंतर आता काही ठिकाणी असे दिशादर्शक बाण लावलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर इथे रिबीन लावलेली आहे. नाकिंदा घाटाने थोडंसं आल्यानंतर ही आपल्याला जी दिसतीये ही पूर्ण कौल्याची धार. पाठीमागं धुक्यात हरवलाय तो कोथळीगड आणि इकडून ही नाकिंदाची वाट. मजबूत शेवाळलेली वाट आहे. प्रत्येक पाऊल अगदी जपून टाकावं लागतंय. सटासट सटकतंय. मजबूत घसरगुंडी. नाकिंदा घाटाची उतरणीची वाट. नुसतं दगड, शेवाळ आणि घसरण. एक एक पाय अगदी जपून टाकावा लागतोय. पाऊस नाहीये त्यामुळे तरी जरा सुख आहे. सुख म्हणण्यापेक्षा पाऊस नसल्यामुळे ह्युमिडिटी भरपूर वाढलेली आहे आणि अंगातून घामाच्या धारा सुरू झालेल्या आहेत. जुनी घाटवाटाने पाणी जाऊन 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 एकदम अशी घळ पडलेली आहे. त्या घळीतूनच आपला जायचा रस्ता आहे. त्यामुळे दरवेळी दगड येतात, वाहून जातात. पाऊस पडून गेल्यानंतर असं शेवाळ तयार होतं आणि घसरली वाट होते. नाकिंदा घाटाने आपण बरंचसं उतरून आलोय. उतरून आल्यानंतर तुम्ही रस्त्याने जाता. रस्त्याच्या एक उजव्या बाजूला ओढा दिसतो. त्या ओढ्याच्या जस्ट पलीकडं इथे एक पाण्याचं टाकं आहे. हे या घाटात सुद्धा एक पाण्याचं खोदलेलं टाकं आहे. हा वरून ओढा येतो. इथे छोटासा धबधबा. पावसाची ट्रिप चालू झालेली आहे. एकदम किर्र असं जंगल आहे. अगदी भयानक शांतता आहे.
आम्ही तिघच या जंगलात जवळपास गाव सोडल्यापासून कोणी माणूस पण दिसलेला नाही आहे या घाटवाटांना. इथली गावची लोक कधी आली तरच, नाही तर किर्रा अशा जंगलात कोणीच नाही आहे. धुकं पसरलेलं आहे, आजूबाजूचं जास्त काही दिसतच नाही आहे आणि बिना गाईडचं निघालेलो आहे आम्ही. तर या रस्त्याला तुमचे देशादर्शक म्हणजे या बांधलेल्या रिबीन, कोणीतरी मार्ग दाखवायसाठी बांधलेलं रिबीन. याच रिबीन आपला आधार. रिबीन सोडायची नाही तर चालत राहायचं. आता इथं घसरडा अगदी मजबूत वाढलेली आहे. दगड जर पाहिले खालचे तर हिरवे झालेले आहेत शेवाळाने. अगदी कष्टाने चालावं लागतं, एक एक पाय टाकावं लागतोय. कुठला पाय कधी घसरेल माहिती नाही. एकदम शेवाळलेली वाटे. आधी तर रस्ताच दिसत नव्हता, हे शेवाळ्यातूनच जायचंय का. नंतर रस्ता सापडला, पण मजबूत घसरगुंडी आहे आणि खालच्या बाजूला दरी आहे. धरायला आधार म्हणजे इकडं ज्या मुळ्या येतात छोट्या छोट्या झाडात, त्या मुळ्यांना धरून यावं लागतंय. तिकडे आमचे रोपवाले भाटे, त्यांना मुळ्यांचा आधार घ्या. चल संकेत पुढं जाय. वाट उतरले आता ही. आणि इथं आल्यानंतर आता आपल्याला इकडे कोथळीगड परत एकदा दिसायला लागला. एवढा वेळ गायब झाला होता आणि या जंगलात अंगातून नुसती घामाच्या धारा सुरू येतात. वरून बारीक पावसाची रिपरिप चालली तरी पण घामाच्या धारा काय अजिबात साथ सोडत नाही. इकडची पाहिली तर संकेत पुढे गेलेला पूर्ण गावतात हारून गेला आहे. वाटत काय गवत एवढं वाढलंय की खाली काय दिसायला चान्स नाही आहे. अगदी 10-15 फुटांवरती गेलेला माणूस सुद्धा तुम्हाला कुठे गेला काय गेला दिसत नाहीये. अगदी काळजीपूर्वक उतरावं लागतंय एका साईडला आली तरी. आता रस्त्यात ओढा आलेला आहे, मस्त वरून कोसळत येत आहे पाणी. ते क्रॉस करून जायचंय आता. जास्त पाऊस असेल तर खूप जास्त रिस्की वाटे ही. खालून नाही जाता येणार, इकडून वरूनच वाट शोधावी लागणार आहे. तसं वरून ट्राय करू. इकडे आल्यानंतर या बाजूने असं जाता येईल. आता जास्त पाण्यात क्रॉस करणं खूप अवघड आहे. पाऊस नसल्यामुळे आम्हाला थोडंसं सोपं झालं आहे. खूप जास्त पावसात हे पार करणं शक्य नाही आहे. त्या बाजूने आपण येतो, खाली गेलेला आहे. इथून आपण क्रॉस करतो. क्रॉस करून आल्याच्या नंतर इकडे ही पायवाट गेलेली आहे. पायवाट अशीच पुढे गेलेली आहे. अगदी इथपर्यंत पाणी असेल जास्त पावसात. मोठे दगड वाहून आलेले आहेत त्याच्यामध्ये. थोडा क्रॉस करून आल्यानंतर अशीच वाट पुढे जंगलात आपल्याला कोथळीगडाकडे घेऊन जाते. या वाटाला शेवाळ थोडंसं कमी आहे आणि आता वरून ऊन आलेलं आहे. जे ऊन सकाळी पाहिजे होतं ते आता आलंय. मस्त वाटे ही जंगलातून चाललेली. बाजूला बऱ्याच ठिकाणी रिबीन बांधलेले आहेत त्यामुळं रस्ता समजतोय. पण अशा वाटेनला गाईड नक्कीच पाहिजे सोबत. हे थांबा,
त्या पठारावरून आपण ट्रेक सुरू केला होता. हे पूर्ण जंगल उतरून आलो. ही पायवाट दिसतीये, ही वाट. हे आमचे 2 सहकारी. आणि आता आपण नाखिंद घाट उतरून खाली आलोय. आणि समोर तुम्ही बघितला तर हा कोथळीगड दिसतोय. आता आपल्याला कोथळीगडाकडे जायचं आहे. इथून पुढे पेठगाव येईल. आता पेठगावापर्यंत एकदम सपाटीची वाट आहे. आपण साधारणतः 8 वाजता वांद्रेमधून ट्रेक सुरू केला होता. वांद्रेच्या पदरवाडीमधून. इथून पुढे आल्यानंतर जवळपास आपला 20-1 मिनटं मॅगी बनवायला गेले. त्यानंतर आपण पुढं उतरायला नाखिंद घाटाने उतरलो. आता नाखिंद घाट उतरून आपण खाली पूर्ण आलोय. साधारणतः 3.5 तास गेले. आता 11:30 वाजलेले आहेत. आता आपण पेठ गावात जाणार आणि तिथून परत आपल्याला कोथळीगड चढायचा आहे. कोथळीगड चढला की आपण तिथून कौल्याच्या धारणेवरती जायचं आहे आपल्याला. आणि आता ऊन पण मजबूत पडलंय. पाऊस गायब झाला आणि उन्हाने सुरुवात केली आहे. कौल्याच्या धाराला जंगल नाही आहे, झाडं नाही आहेत जास्त. एकदम मोकळी वाट आहे. त्या वाटेवरती उन्हात चांगला मजबूत घामटा निघणार आहे. घाटवाटा भटकायच्या म्हटल्या की हे सगळं आलंच. आता व्ह्यू क्लिअर झाला एकदम. समोर पवनचक्क्या दिसत असतील. त्या पवनचक्क्याच्या बाजूला छोटंसं नेड आहे. व्हिडिओत नसेल दिसत ते. त्या नेड्याच्या बाजूने आपली वाट होती. तिथून सुरुवात केली होती. हा डोंगर आपण पूर्ण खाली उतरून आलेलो आहे. इकडच्या बाजूने नाखिंदा घाट, तो नाखिंदा घाटाने उतरून इकडं आलो. इकडं आल्यानंतर ही वाट अशीच आपल्याला कोथळीगडाकडे घेऊन जाते. हा इकडचा वरच्या बाजूला बघितला तर हा कोथळीगड. आणि इकडं पेठगाव आहे खाली. आता आपण पेठ गावाकडे जाणार आहे फायनली. आता आपण पेठमध्ये आलेलो आहे. जवळपास 3.5 तासांचा रस्ता आणि आपण गावात पोचलोय. इकडे समोर जर पाहिलं तर हे पेठगाव आणि हा इकडचा कोथळीगडला जाणारा रस्ता. आता आपण इथल्या पहिल्या घरापर्यंत जाऊया. पाणी वगैरे पिऊ. काही ताक, लिंबू सरबत काही मिळालं तर घेऊ आणि कोथळीगड चढायला सुरुवात करू. आत्ताशी फक्त आपण उतरून आलेलो आहे. आता किल्ला चढायचा आहे आणि किल्ल्यानंतर कौल्याच्या धाराने पुढं जायचं आहे. अजून 4 तासांच्या पुढचाच रस्ता, त्यापेक्षा कमी नाहीच. बघू किती वाजेपर्यंत वरती पोचतोय आपण. त्या घरी पोचलो आपण तिथं पेठमध्ये. समर्थ कृपा ज्यूस सेंटर. लिंबू सरबताची सोय झाली. आता मस्त लिंबू सरबत मारू आणि मग वरती चढायचं. मस्त खुर्च्या मिळाल्या आहेत बसायला. अर्धा ट्रेक करून आल्यानंतर खुर्च्या VIP ट्रीटमेंट. गावातून परत माघारी येऊन आपण आता कोथळीगड चढायला सुरुवात केलेला आहे. एकदम मळलेली वाट आहे. समोर पवनचक्क्या. आपण कोथळीगडाची वाट चढतोय आणि इथे रस्त्याने जर पाहिले तर इकडच्या बाजूला खूप सारे धबधबे आहेत. डोंगर रांगेत इकडच्या बाजूला कोथळीगड चढायचं आहे आता आपल्याला. आता आपण कोथळीगडाच्या महादरवाजाला आलेलो आहे. अजून वरती माची वगैरे चढून जायचं आहे. पण हा महादरवाजा आलाय तुटलेल्या अवस्थेतला. अजून बरंच वरती चढायचं आहे. इकडून जाणारी कोथळीगडाची वाट. फायनली आपण कोथळीगडाच्या माचीवरती आलोय. हा इथे वरती कोथळीगडाचा बालेकिल्ला. ऊन थोडं कमी झालंय त्यामुळे जरा बरं वाटतंय. हा इथे भगवा. इकडे आपल्या तोफा. ही एक, इकडे दुसरी आणि हा कोथळीगडाचा बालेकिल्ला. इकडच्या बाजूला पाहिलं तर सगळं धुक्यात गेलेलं आहे.
बघूया पुढे गेल्यानंतर आपल्याला भीमाशंकर वगैरे दिसलं क्लिअर तर धुके कमी होऊन. कोथळीगड चढताना आपल्याला ही सुंदर अशी गणेशाची मूर्ती दिसते इथे. इकडे पाण्याचं टाक, इकडे कोथळीकडे जाणारी वाट. हे कोथळीगडावरील भैरवनाथाचं मंदिर इकडे पाहिलं तर. इकडे ही गुहा, इथल्या खांबांवरती मस्त शिल्प कोरलेली येतात. हे इथं पुजारी बाबा बसलेले. कोथळीगडाची थरारक अशी वाट इथून आपण येतो. त्यानंतर इकडे गेलं की या अशा घसरड्या पायऱ्या, एकदम छातीवर येणाऱ्या पायऱ्या, या अशाच वरती जातात. आपल्याला इथून वरती जायचंय. आता आपण कोथळीगडावरती आलेलो आहे. ते म्हणतात ना सह्याद्रीत अगदी मिनिटाला वातावरण बदलतं. आतापर्यंत तुफान ऊन होतं आणि आता इथे पाहिलं तर पावसाला सुरुवात झालेली आहे. पूर्ण धुक्यात हरवून गेलंय. ही इकडे आपल्याला जायचे कौल्याची धार, ती पण पूर्ण धुक्यात गेलेली आहे. इकडच्या बाजूला भीमाशंकर पदरगड वगैरे दिसेल अशी अपेक्षा होती, पण त्यातलं काहीच दिसत नाही आता. तर चला आता खाली उतरण्याशिवाय पर्याय नाही. पावसाला सुरुवात झाली आहे, सगळे दाटून आलेत आणि आपल्याला खूप सारं अंतर पार करायचं आहे अजून. चला निघूयात. कोथळीगड आता इकडून उतरलोय आम्ही त्या बाजूने आणि कौल्याच्या धाराकडे निघालोय. पूर्ण धुक्यात आहे. रस्ता किती सापडतोय आता ते शोधावं लागेल. सगळं धुक्यात गेलेलं आहे. इकडे या बाजूला पाण्याची टाकी लागतात. एकदम गवतातली वाट आहे. आता या वाटातून रस्ता काढतच जावं लागेल. इथून कोथळीगडावरून आता या वाटाने आपण खाली उतरलोय. इथं गवतातली वाट, एकदम फुल गवत वाढलेलं आहे. पुढं सगळं धुके. इकडे कौल्याची धार. आता ही कौल्याची धार दिसत नाही अजिबातच. धुक्यात वाट शोधावची आपल्याला. गवत पण लय वाढलेलं आहे आणि उशीर पण होतोय. चला आता लवकरात लवकर निघावं लागेल. आणि पावसाला चांगलीच सुरुवात झालेली आहे. हा पाठीमागे दिसतोय तो कोथळीगड. ही कोथळीगडाच्या तिथून ही जी पूर्ण धार उतरते, ही अशीच धार इथं येते. या धाराने आता आपण इकडे आलेलो आहे. खूप गवत आहे या धाराला. पावसाळ्यात जर येत असाल कधी तर या धारेला खूप गवत आहे. आणि हा रस्ता असाच पुढं या धाराने वरती जातो. ही कौल्याची धार. या कौल्याच्या धाराने वर जायचं आहे. पाऊस थांबला आहे आता. धुके भरपूर आहेत इकडच्या साईडला, बघू शकता तुम्ही. ही इकडची बाजू अजिबात धुके नाही येतात. आणि ह्या कौल्याच्या धाराच्या इकडं बघितलं तर हे पूर्ण धुक्यात गेलेलं आहे. आणि आता इथं आलेलो आहे आम्ही. इथं मस्त आता चहाचं नियोजन केलेलं आहे. कौल्याच्या धारेत दूध तापायला ठेवलेलं आहे. आमचे संकेत मनोरे आणि निलेश भाटे चहाची तयारी करताना. चला चहा पिऊ इथं आणि करू परत कौल्याची धार चढायला सुरुवात. कौल्याच्या धारेला आता आपला चहा उकळलाय. संकेतच्या हातचा चहा आज. पाठीमागे कोथळीगड आणि इकडे आपल्याला अजून पाठीमागं ती कौल्याची धार चढून वरती जायचं आहे. पाऊस येतोय, धुके आहेत सगळीकडे, थंडी वाजतीये आणि अशा थंडीत मस्त इथं वाफाळता चहा. चला या चहाचा आस्वाद घ्यायला. मस्त आता आपला चहा तयार झाला आहे. इकडे कौल्याची धार, धुके, वरून पडणारा पाऊस आणि इथं छत्री खाली चहाचा आस्वाद येताना आमची गँग. चहा आणि पतंजलीचं बिस्किट. एक मस्त एकदम हे झालेलं आहे इथे. या अशा वातावरणात कुठेतरी डोंगरदऱ्यात बसून इकडच्या बाजूला पूर्ण धुकं. याचं आयुष्यातलं खरं सुख. चहा झाला कौल्याच्या धारेवरती आता आमचा. आणि आता इथून पुढं जायचं आहे. ही समोर कौल्याची धार. पावसाला मजबूत सुरुवात झाली आता इकडे. आता पावसातच धार चढावी लागेल. बघू किती वाजतात वरती पोहोचायला. उशीर तर होत आलाय आता. ही कौल्याच्या धाराची वाट चढतोय आपण. वाट जर बघितली ती पूर्ण गवतात हरवली आहे. इकडच्या बाजूला खाली दरी आणि तिकडे पण खाली दरी आहे आणि मध्ये पूर्ण गवतात हरवलेली वाट. धुके आहे तिथे.
पाऊस सुरू आहे आणि एकदम घसरडी वाट, पूर्ण शेवाळ आहे खाली. शोधतोय रस्ता आणि चाललोय वरती. हा पाठीमागे दुसरं ठरवलाय कोथळीकडे. आता जसं जसं आपण पुढे जाईल तसा रस्ता अजूनच आव्हानात्मक होतोय. हे बघितलं तर जवळपास खूप वरतीपर्यंत, अक्षरशः छातीपर्यंत गवत वाढलंय, पाय घसरतात. वरून पाऊस चाललाय. समोर बघितलं तर इकडं ऊन पडतंय. हा इकडं कोथळीगड. कोथळीगडावरून ही जी दिसते ही पूर्ण धार चालत आपण इथून इकडे आलोय. एका साईडला धुके, एका साईडला ऊन, एका साईडला पाऊस, सगळे एकत्र. एन्जॉय. पाठीमागे दिसणारा कोथळीगड आणि ही मध्ये दिसणारी कावल्याची धार. कावल्याची धार चढून आता आपण बऱ्यापैकी वरती आलोय. पाठीमागचा बराचसा व्हिडिओ शूट करता आला नाही कारण एकदम भयानक घसरडी वाट आहे. बऱ्याच ठिकाणी घसरतंय, पायाला क्रॅम्प आले, गवत वाढलेलं आहे, वरून पाऊस पडत होता, धुके, एकदम घसरडी वाट. पावसाळ्यात टाळावा असा रस्ता आहे नक्कीच. नंतर आता आपल्याला इकडे पुढे जायचं आहे. संकेत वरती गेलाय. संकेत किती आहे वरती? अजून वरती बरेच चढायचं आहे. आणि रान तर असं माजलेलं आहे, नुसतं गवत आहे. गवतातून वाट काढणं म्हणजे एक टास्क आहे मोठा. वातावरण मस्त झालेलं आहे आता. धुके, थोडंसं ऊन, मध्येच पाऊस येतोय. कावल्याची धार इथपर्यंत पोहोचलोय आता. व्ह्यू इथून लई क्लास दिसतोय, पण इथं येईपर्यंत किती फाटली आहे ते आम्हालाच माहिती आहे. हा लिंगाण्याचा फील देणारा पॅच आहे. दोन्ही साईडला इकडे दरी, इकडे गेला तर इकडे दरी, आणि ही मधून पावसात घसरडी येणारी वाट. इकडे बघितलं तर ही वरच्या पवनचक्क्यांची बाजू. आपण तिथून सुरू केलेलं होतं नाखिन घाटाला. इकडे नाखिन घाटाची वाट अशी खाली जाते. गेल्यानंतर आपण पलीकडच्या साईडने वरती गेलो कोथळीगडावरती आणि या पूर्ण धारेने वरती आलो. आता इथपर्यंत पोचलोय. जसं पुढे येईल तशी वाट अजूनच अवघड होत चालली आहे. आता माहिती नाही अजून पुढं काय. इथपर्यंत तर पोचलोय, इथून पुढं जायचंय. आता जाणं हाच पर्याय आहे, पाठीमागे जायला तरी वाट शक्य नाही आहे. आता बघू पुढं कशी जाते घेऊन ते. फायनली वरती चढून आलेलो आहे. इथं आल्यानंतर जो आनंद आहे तो शब्दांच्या पलीकडचा आहे. अक्षरशः एक एक पाय टाकता पण येत नाही, एवढे पायाला क्रॅम्प आलेले आहेत. आणि सगळा रस्ता अर्ध्याच्या नंतर एक टप्पा आउटवाला आहे चांगला. एक टप्प्यात किती फाटली ते शब्दात नाही सांगता येणार. आता इथं सिच्युएशन अशी आहे, इथं जायचं आहे समोर, त्यानंतर या इकडच्या या जंगलातून पवनचक्कीकडे जायचं आहे आणि तिथून परत गावाकडे जायचं आहे, पदारवाडीकडं. पण आता पायाला एवढे क्रॅम्प आलेत की मोजून एक एक पाय टाकावा लागतोय. बघू इथं थोडा वेळ थांबून काय होतंय. हा जो एवढा कावळ्याचा धारेचा हा इथून वरती आल्यानंतरचा जो पॅच आहे ना, मजबूत फाडू पॅच आहे. मजबूत म्हणजे अर्धा लिंगाण्याचा फील देतो. दोन्ही साईडला दरी, पकडायला काहीच नाही, अक्षरशः एकही झाड नाही, पूर्ण घसरडं. कुठे एखादा दगड हाताला लागला तर तेवढा दगडच. पावसाळ्यात नक्कीच टाळली पाहिजे. आलात तरी रोप घेऊन या सोबत. रोप आणला तरी पण तुम्हाला खूप कमी ठिकाणी बांधायला जागा आहे. चला आता पाय मोजत या वाटेने पुढं जाऊ. कवल्याच्या धाराच्या पठारावरून आता पुढं आलोय आपण. पुढं आल्यानंतर ही जंगलात वाट जाते आणि परत एकदा रिबीन सुरू झाल्या. आता या जंगलातून आपण चालत चालत जाणार. गावात पोचायला किती वेळ जातोय आता पाहू. एकदम अंधारून आलंय असं इथे, किर्रा जंगल आहे. या रानात तिघच आहेत आम्ही, बाकी कोणीच नाहीये. दिवसा सुद्धा अंधार पडल्यासारखा वाटतो इथे आता सुद्धा. परत एकदा आपण आपल्या जंक्शन पॉईंटला आलोय. ही इकडून येणारी वाट आहे ती कावल्याच्या धाराकडून आली आणि इथून खाली गेलेला रस्ता आहे
तो नाखिंदा घाटाला जातो. आता इथून पुढं गेल्यानंतर आपली वाट एकच झाली. याच वाटेने आलोय आपण आणि याच वाटेने पाठीमागे जाणार. आता परत एकदा आपण तिथं आलोय जिथं मॅगी बनवली होती. इथे समोर आपण मॅगी बनवली होती. त्यानंतर इकडच्या साईडने पुढे गेलो होतो. हे खाली उतरलो आपण इथून नाखिंदा घाटाने सरळ पुढे जाऊन कोथळीगड चढलो. आणि ही कौल्याची धार. कौल्याची धार अशी चढत इकडे येते. हा इथं एक पॅच आहे, मजबूत घसरडा आहे. उन्हाळ्यात ठीक आहे, पण पावसात एवढा घसरडा आहे की मजबूत हे होते. असंच वरती ह्या इथून ही रिज दिसते. या रिजवरती एकदम रिस्की आहे. त्यानंतर इथे आल्यानंतर हा जो शेवटचा पॅच चढावा लागतो, हा पॅच मजबूत घसरडा आहे. दगड आहेत पण दगड शेवाळलेले येतात. हळू चढावं लागतं. तिथून वर चढलं की या पठारावरती येतो आपण आणि या जंगलातून परत इकडे. परत एकदा आपण त्या अंधाऱ्या जंगलात आलेलो आहे. आता शेवटचाच टप्पा उरलाय. एक 10 ते 15 मिनिटात आपण जाऊ गाडीजवळ. पावसाला सुरुवात झाली आहे, अंधार पडायला सुरुवात झाली आहे आणि त्यात अशी किर्र जंगल भयानक वाटतात. असं जंगलात फक्त तुम्ही कसला की. आता वाजलेत संध्याकाळचे 5:30. सकाळी 8 वाजता ट्रेक सुरू केला होता पदारवाडीमधून आणि आता परत 5:30 वाजता इथे पोचलोय. 8 ते 5:30 एवढा वेळ जवळपास चालतच होतो. आता इकडे आलो. इथे आमची गाडी आणि हे इकडे दिसतंय पदारवाडी गाव. चला आपला ट्रेक संपूया इथे. सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच भटकंती तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद.